ही एक अशी गोष्ट आहे जी भूतकाळात घडली होती. एका गावात एक धोबी होता. गावातील सगळ्या घरातून कपडे जमा करून धुवायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशात तो आणि त्याची बायको आपलं घर चालवायचे. त्याच्याजवळ एक घोडा आणि एक गाढव होतं. आपल्याजवळ एक गाढव आणि घोडा आहे. किती छान वाटतं ना. हो, ते तर आहेच. जर ते नसते तर तुम्हाला ते कपडे न्यावे लागले असते. घोडा असल्यामुळे आपण दूरदूरपर्यंत यात्रा करू शकतो. हे तर खरं आहे. घोडा आणि गाढव एकाच गोठ्यात राहायचे. पण घोडा गाढवाला आपला मित्र समजत नव्हता. तू कसा प्राणी आहेस? तू कसाही सुंदर दिसत नाही. अरे माझ्याकडे बघ, मी किती सुंदर दिसतो. हो मित्रा, तू खरं बोलत असशील, पण मी तुझा मित्र आहे ना. शे, मी तुझा मित्र नाहीये. तुझ्या वासामुळे मला इथे उभं सुद्धा राहत नाहीये. कुरूप घाणेरड्या प्राण्या. असं नको म्हणूस मित्रा. तसंही मालकाचं सगळं काम मी एकटा करतो. आपल्या दोघांचा मालक तर एकच आहे ना. तुझं आयुष्य इतकं आरामदायी आहे. माझ्या आयुष्यात तर फक्त कष्टच कष्ट आहेत. अच्छा, हे तू का बोलतोयस? मालक सगळं सामान फक्त मलाच उचलायला लावतात. तुझ्याकडून फक्त छोटं मोठं काम करवतात. अच्छा, असं आहे का? लक्षात ठेव, मी तुझ्यापेक्षा जास्त मौल्यवान आणि किमती आहे. तू माझ्यासोबत असं नको करूस मित्रा. मला खूप त्रास होतोय. मी पण तर तुझ्यासारखा प्राणी आहे. तू माझ्यासारखा कधीच नाही राहू शकत. माझ्यात अधिक बुद्धी आणि ताकद आहे. तू मजुरी करणारा आणि एक मूर्ख प्राणी आहेस. तू कृपया असं नको म्हणूस मित्रा. मूर्ख गाढवा, प्रत्येक प्राण्याचं महत्व त्याच्या मूल्यावर आणि किमतीवर ठरतं. तू इतका गर्विष्ठ नको राहूस. बरेचदा गाढव आणि घोड्यामध्ये नेहमी भांडण होत असे. गाढवापेक्षा मोठा असल्याचा गर्व घोड्याला नेहमी होता. ओ, असं वाटतंय पाऊस येईल. सगळे कपडे लवकर न्यावे लागतील. बाप रे, हे तर खूप जास्त वजन आहे. म्हणून गाढव, घोडा आणि धोबी पायीच घरी निघाले. पण वजन जास्त असल्यामुळे गाढव हळूहळू चालत होता. मित्रा, माझ्या पाठीवर खूप जास्तच वजन आहे. तू माझी थोडी मदत करू शकतोस का? तर मी काय करू? तुझी थोडी मदत हवी आहे. म्हणजे तुला म्हणायचं आहे की तुझं वजन मी उचलू? नाही नाही, असं अजिबात नाही. माझं वजन कमी करायला काही कपडे तुम्ही घ्या. अरे मूर्खा, तुझं वजन आहे ना, तूच उचल. मी घोडा आहे, मी वजन उचलत नसतो. मित्रा, आता मी पडून जाईन. माझी मदत करशील? मी तुला सांगितलं ना की घोडे वजन उचलत नाही. बिचारा गाढव आता खूप थकून खाली पडला. अरे बापरे, वाचवा. बापरे, वजन उचलून तर गाढव खाली पडलं. आता काय करू?
पावसाच्या आधी घरी पण पोचायचं आहे. पडलेल्या गाढवावरून त्याने सर्व कपडे काढून घेतले. ओ बिचारा गाढव, याची हालत किती खराब झाली आहे. आता हा वजन नाही उचलू शकणार. हां, आता मी हे सगळे कपडे घोड्यावर ठेवून देतो. आणि नंतर धोब्याने सगळे कपडे घोड्यावर ठेवले. आणि एवढंच नाही तर त्या गर्विष्ठ घोड्याच्या अंगावर गाढवाला सुद्धा ठेवलं. मला याचा भार उचलावा लागत आहे. याचं कारण माझा अहंकार आहे. मी जर याला मदत केली असती तर माझ्यावर ही परिस्थिती आली नसती.